होते पंचांचा इशारा. स्ट्राईक एंडला विनोद, नॉट स्ट्राईक एंडला संजय. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज सचिन. पहिला चेंडू आणि हा पहिलाच चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय फलंदाज. पॉईंटच्या दिशेने एक धाव मिळवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतायत आणि पाहायच्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का. आणि इथे मात्र ओ हो हो हो, संजय या खेळाडूबद्दल मी सांगू इच्छितो जो आत्ता स्ट्राईक एंडलाय. त्याला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे आणि आम्ही पहिल्यापासून बघतो रनिंग बिटवीन द विकेटमध्ये संजय हा नेहमी त्याच्या सह खेळाडूला बघूनच खेळतो. बघितलं असेल तुम्ही, त्यांनी पहिलं बघितलं की जे स्ट्राईकचे फलंदाज आहेत त्यांना तिसरी धाव जमते का. जर जमत असेल तर त्यांनी ती पूर्ण केली. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे सांगू इच्छितो. 45+ नक्कीच असेल संजय. दोन्ही फलंदाज 40-45 वयोगटातले असतील. हो 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 हो, खूप सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू निघून जातो. उजव्या अष्टीच्या बऱ्याच बाहेरचा पंच नासिर यांनी दोन्ही हात फैलावून हा चेंडू स्क्वेअर असल्याची ग्वाही दिली आणि एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने धावसंख्या होते ती 4. एक चेंडू आणि 4 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक जे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. कट्टर स्पोर्ट्सला कृपया आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा अंडरराईज करण्याचा प्रयत्न इथे पाहायचं एक झेल होणार आहे की नाही आहे. नक्कीच 2 फलंदाज 2 क्षेत्ररक्षक नक्कीच झेल काढण्याचा प्रयत्न करत होते. चांगला प्रयत्न होता, कठीण प्रयत्न होता पण 2 धावा मात्र नक्कीच मिळतील संजय यांच्या फलंदाजी मार्फत. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आतमध्ये असल्यामुळे 9 खेळाडू आतमध्ये 2 बाहेर याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, बिनधास्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. या दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र हलकं स्टार्ट होतो संजय. चेंडूप्रमाणे सन्मानजनक फलंदाजी पाहायला मिळते संजय यांच्याकडून. एक धाव मिळवत आहेत या एका धावेने. धावसंख्या होते 7. 3 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आलेले आहेत गोलंदाजातर्फे. 3 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संतोष. इथे मात्र ऑन द रेस खेळतो फलंदाज. पुन्हा एकदा इथे पाहायचं काय होतं आणि चांगला झेल टिपण्यात यश मिळते शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. क्या बात आहे. चांगला प्रयत्न होता ऑन द राईस खेळून 30 यार्ड सर्कलवरनं मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते. त्यांनी 4 ते 5 पावलं मागे जाऊन सुंदर असा झेल टिपला. अचूक झेल टिपतोय क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र मी सांगू इच्छितो फलंदाजीसाठी उतरणारा फलंदाज पुन्हा एकदा प्रकाश मुंबई मुलुंड पोलीस स्टेशनचे सिनियर PI आहेत. आपण बघतो 44-45+ किंवा 40+ खेळाडू आहे. अजूनही फिटनेस बघू शकता. खेळाबद्दल अतिशय जास्त आवड क्रिकेट खेळाबद्दल आणि कुठेही ज्या ठिकाणी सामने असतात 40+चे तिथे प्रकाश नेहमीच आम्हाला दिसतात. प्रकाश वारके यांचं पूर्ण नाव आहे आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस खात्यात आज कित्येक वर्ष सिनियर PI आहेत मुलुंड पोलीस स्टेशनचे. या दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्क केलं होतं पण ते फ्रंट फुटला. त्याची जर का थोडीशी जागा दिली असती, शफल झाली असते ऑफ साईडला तर नक्कीच कॉन्टॅक्ट झाला असता बॉल आणि बॅटचा. पण निर्धाव चेंडूची सांगत होते. चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज सचिन. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील संजय. आणि आता मात्र पुन्हा ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला एक फटका मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव. एका धावेच्या वर काही नाही. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण बघतो तर धाव फलकावर धावा
दिसत आहेत त्या 8. पहिल्या षटकाअखेरीस 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक संपते 8 धावा म्हणजे तितक्या काही समाधानकारक नक्कीच नाही आहेत, पण ठीक आहे. चेंडूंपेक्षा धावा जास्त आहेत ह्याच्यात जास्त समाधान आहे. गोलंदाज सुरेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. सामना करतील संजय. आता मात्र दोन्ही षटकं हाणामारीची असतील. मॅक्झिमम जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील. पॉवर प्ले संपतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं पांगवलेलं आहे. आपण बघतोय जर फिल्डिंग प्लेसमेंट बघितली तर एक मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नरचा प्लेअर आहे, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक शॉर्ट मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे, एक शॉर्ट लेग आहे, एक पॉईंट आहे. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण रस्ता आहेत आणि त्याचं जाळं रस्ता आहेत या ठिकाणी मासा पकडण्यासाठी संजयचा. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज सुरेश. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. रनअप चुकतोय सुरेशांचा. या ठिकाणी संजय स्ट्राईक एंडला. सुरेशांच्या पहिल्या चेंडूचा सामना करतील आणि तो अंधाराईज लोअर फुटर्स करून घेतोय स्वतःला, पण नक्कीच याचा 1 धाव मिळवण्यात यश मिळतंय. आपण पाहतोय आता मात्र प्रकाश स्ट्राईकला आहेत. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करतील. षटकार चौकार कुठल्याही चेंडूला बाहेर फेकण्याची क्षमता आहे प्रकाश यांच्यामध्ये. नक्कीच चेंडू चेक करतील प्रकाश आणि त्यानंतर जनरली असं असतं फलंदाजाचं की किती पद्धतीने चेंडू उसळी घेतो, टप्पा पडल्यावर कसा उडतो त्यावर मॅक्झिमम डिपेंड असतं. आता मात्र सामना करतील प्रकाश पुढच्या चेंडूचा आणि हा उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. धावायची देखील गरज नाहीये, इतका सुंदर स्ट्रोक आहे. पॉईंटच्या वरून खेळण्यात आलेला हा फटका. अगदी व्यवस्थितपणे जागा घेतली, व्यवस्थितपणे वेळ घेतला आणि मिडल ऑफ द बॅट फटका मारतोय प्रकाश. पॉईंटच्या वरून हा चौकार. क्या बात आहे. या चौकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 दुसऱ्या चेंडूवर चौकार मारण्यात यश मिळते प्रकाश या फलंदाजाला. पुन्हा एकदा प्रकाश सज्ज पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू होता. थोडासा आखूड टप्प्यात आणि थोडासा खाली बसलेला चेंडू, पण नक्की प्रकाश नक्कीच दाद मागतात फलंदाजांकडे, पण इथे फलंदाजांनी दात फेटाळून लावले कारण स्वेर चेंडूंची दात मागत होते, वाईड बॉलची दात मागत होते, पण फुल वाईड आहे ऑफ साईडला, त्यामुळे पंचांनी दात फेटाळून लावली. यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र उत्कृष्ट फटका मिड विकेटच्या दिशेने केले. फलंदाज 1 धाव मिळवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीत असं वाटतंय कारण चांगलं क्षेत्ररक्षण, पण इथे मात्र गरज नसताना दुसरा धावायचा प्रयत्न होता प्रकाश यांचा. बॅट आणि स्वतः याच्यामध्ये अडखळले आणि प्रकाश हे बाद होत आहेत. मला वाटतं दुखापत थोडीशी नक्कीच झाली असेल पायाला असं मला वाटतंय. असाही पायाचा प्रॉब्लेम आहे हे आम्हाला माहिती आहे, पण ठीक आहे. भावनेच्या भरात अशा गोष्टी होतात. खेळताना माणूस आतमध्ये एका वेगळ्या विशिष्ट वातावरणात असतो. आपल्या शरीराची आणि आपल्या तब्येतीची काळजी न करता बऱ्याच वेळा फलंदाज किंवा गोलंदाज किंवा यष्टीरक्षक किंवा क्षेत्ररक्षक मैदानात परफॉर्म करत असतात. इथे प्रकाश बाद होतात आणि त्यांची जागा घेतात नवीन फलंदाज अमित मगाशी देखील एक चांगली खेळी केलेले होते. अमित महत्त्वाच्या वेळेला षटकार ठोकला होता अमितने मगाशच्या मॅचमध्ये. आता मात्र धावा जर आपण बघतो धाव फलकावर तर 14. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संजय तग धरून बसलेत. स्ट्राईक एंडला आहेत. पाहूया आणि हा उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. फॅन्टॅस्टिक. मी म्हटल्याप्रमाणे काय सुंदर फटका मारतोय संजय. काय सुंदर ऑन द राईज आणि टायमिंग बघा, स्ट्रोक बघा, काय टायमिंग आहे. एक स्टेप पुढे आले, जास्त नाही, व्यवस्थितपणे चेंडूला नजर ठेवली, मिडल ऑफ द बॅट घेतला आणि सरळ भिरकावून दिला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून साईड स्क्रीन वरती षटकार. क्या बात आहे. सुंदर फटका. धावसंख्या 20.
हा पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच एक धाव नाही तर 2 धावा मिळवण्याचा प्रयत्न असेल इथे. पंचांकडून नक्कीच वेटचा कॉल आहे. बघायचं किती धावा असतील त्या. मला वाटतं आपण कमिटीशी जरी बोलला तरी चालेल. 2 धावांचा इशारा आहे कारण बरोबर आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर चेंडू अडकतोय आतमध्ये तर नक्कीच तिथे 2 धावा आहेत. त्याच्या आतमध्ये असेल तर 1 धाव असा नियम आहे ह्या मैदानाचा आपण बघितलंय. तर इथे षटक क्रमांक 2 संपत आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या आहे ती प्ले बॉय संघाची. बरोबर आहे. 14 आलंय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. गोलंदाज प्रथम वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येते. प्रथम सामना करतील अमित. हो काय सुंदर चेंडू आहे. प्रथम शॉर्ट रनअप आहे आणि खरोखर सुंदर गोलंदाजी. 17 वर्षाखालील खेळाडू आहे हा. अगदी युवा खेळाडू आहे प्रथम. हो पुन्हा इथं जागेवर खेळण्याचा प्रयत्न आहे आणि काय सुंदर फटका इथे. बघायचं काय होतं ते. क्या बात आहे. हा षटकार पंच नासिर यांनी दर्शवलेला आहे की हे षटकार आहे आणि काय सुंदर खेळतो अमित. मगाशी देखील एक सुंदर षटकार मारला होता अमित यांनी. जागेवरून खेळले, पंच केला आणि चेंडू हळूहळू का होईना सीमारेषेच्या पार निघून जाते. षटकार प्रथम. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे प्रथम यांचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या दरम्यान पुन्हा बॅक टू बॅक सुंदर फटका. इथे मात्र काय होतं ते पाहायचं आणि हा दुसरा षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग बाय अमित. क्या बात आहे. 2 बॅक टू बॅक असे षटकार मारल्यानंतर धावसंख्या काय झाली असेल. धावसंख्या निघून जाते 34. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अमित इज ऑन फायर. अमित बघितलं भडकलेत थोडे अमित. आता ऐकणार नाहीत कोणाचं. ते म्हणतात मला कोणी सांगायला येऊ नका, मी बघीन काय करायचं ते. जर 2 षटकार मारले तर माननीय श्री विक्रांत भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते अमित याला पुढच्या 2 षटकांसाठी. या दरम्यान लाईन लेंथ बिघडवतोय अमित गोलंदाजाची. कुठेतरी गोलंदाजाला विचार करायला लावतो की आता काय टाकू अमितला की अमित मला षटकार मारणार नाही. जाऊ दे एक स्क्वेअर चेंडू टाकून बघूया, त्याला तरी षटकार मारणार नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 2 षटकाराला 500 रुपये. या दरम्यान हा पहिला षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल. क्या बात आहे. मला वाटतं बिल्डिंग मधले खाली येतील अमित. जरा हळू मार. त्यांच्या काचाबीचा फोडले असते लोकांचाच प्रॉब्लेम होईल. अजून एक षटकाराला 500 रुपये आहेत. माननीय श्री विक्रांत भोसले साहेब यांच्याकडून अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे अमित याला. 3 षटकार आतापर्यंत मारण्यात यश मिळते अमितला. काय फलंदाजी करतो अमित. मी म्हटल्याप्रमाणे धावसंख्या जाऊन पोचते ती 41. 18 चेंडूंचा हा सामना. यामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रथम प्लेन गोलंदाजी असल्यामुळे त्याचा फायदा उचलतोय अमित आणि हाता मात्र लोअर फुलटच चेंडू होता. इथे तेच घडतंय मगाच सारखं. क्या बात आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत अमितसाठी. खूप सुंदर 3 षटकार ठोकले अमित यांनी. हरकत नाही. वेलपेड अमित. क्या बात आहे. एक छोटी धाव काढण्याच्या नादात अमित बाद होत आहेत. गौरव नवीन फलंदाज मैदानात. संजय स्ट्राईकला आहेत. सलामीचे फलंदाज संजय. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत संजय यांची. आणि इथे मात्र संजय 1 धाव नक्कीच मिळवतील. एका धावेच्या वर काही नाही पण एकच धाव मिळवण्यात यश मिळेल. वैयक्तिक 14 धावसंख्येवर नाबाद खेळ खेळतोय संजय आणि संजय यांनी तग धरून ठेवला. कुठे ना कुठेतरी एका बाजूने डाऊनफॉल बंद केला. धावसंख्या जाऊन पोचते ती 42 आणि हा सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. चॅलेंजर कोकणीपाडा
या संघाला लवकर बाहेर यायचे चॅलेंजर संघ प्लीज, आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्हाला, बाकी काही नाही आहे. आणि हा सामना लवकर चालू करायचा आहे. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्लेबॉय लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. यानंतर ही 3 सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. दरम्यान आपले कालचे डॉक्टर साहेब विटनी हॉस्पिटलचे इथे त्यांचं आगमन होतं, तरी आमच्या सर्व मंडळातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचे. 43 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्लेबॉय आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्लेबॉयच्या सर्व खेळाडूंकडून. आता मात्र चॅलेंजर कोकणीपाडा गेम स्ट्रॅटेजी लवकरात लवकर तयार करा. आपली ओपनर जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवा. पटकन सलामीची जोडी चॅलेंजर स्पोर्ट्स, पटकन सलामीची जोडी मैदानात पाठवा कृपया करून. आणि या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं आगमन झालेलं आहे, तरी आमच्या सर्व कमिटी मेंबर्सतर्फे आम्ही त्यांचे हार्दिक 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 स्वागत करतो. आता मात्र सामन्याला एक नवीन जोश येणार आहे, एक नवीन रूपरेषा येणार आहे, कारण डॉक्टर साहेब इथे आलेले आहेत. त्यामुळे पुढे एकदा सामन्याकडे वळूया आपण. हा महत्त्वाचा सामना आहे. मी खास आमच्या मान्यवर अतिथीने सांगू इच्छितो की आतापर्यंत सगळ्यात जास्त धावा 3 षटकांच्या खेळीमध्ये जास्त धावा जमवणारा संघ आहे. 42 धावा जमवतोय. चला सलामीची जोडी मैदानात पाठवा कृपया करून. लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवा चॅलेंजर कोकणीपाडा. तुषार आणि सुभाष एका नवीन उमेदीने, एका नवीन मनसुब्याने मैदानात उतरत आहेत. 43 धावांचं लक्ष कठीण असलं, मोठं असलं तरी अशक्य नाहीये. 18 चेंडू 43 धावा, 2-4 षटकारांनी नक्की आपलं टार्गेट आपण साध्य करू शकता. त्या दरम्यान आपण पाहतोय प्ले बॉईज आपलं क्षेत्ररक्षण लवकर समजून घ्यायचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. तुषार आणि सुभाष सलामीची जोडी मैदानात मी सांगू इच्छितो. दोन्ही चांगले फलंदाज आहेत चॅलेंजर कोकणीपाडा संघाचे. या दरम्यान पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज आहे रवी. सामन्याला सुरुवात करायची, लवकर आपण वेळ घालू नये कृपया. तुषार आणि सुभाष. तुषार स्ट्राईक एंडला, रवी यांचा पहिला चेंडूचा सामना करतील. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय पहिला चेंडू रवी यांचा सामना करतील तुषार. 43 धावांचं भरभक्कम असं मोठं लक्ष डोळ्यासमोर असताना काय पद्धतीची फलंदाजी करावी लागेल हे दोन्ही खेळाडूंच्या मनात नक्कीच असेल. आणि हा पहिला चेंडू, व्हॉट अ ब्युटिफुल बॉल. इथे पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत बाद होतोय. क्या बात आहे. इथे त्रिफळाचीत बाद होतोय फलंदाज, आणि फलंदाजाला कळलं सुद्धा नाही चेंडू. दरम्यान पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद होतोय फलंदाज तुषार. क्या बात आहे. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळत आहे. गोलंदाज रवी आला. काय सुंदर चेंडू हाताळतो रवी. इतका डिफिकल्ट चेंडू होता
फक्त संदीप यांच्या रिॲक्शनवरून आम्हाला कळलं की हा इथे त्रिफळाचीत बाद आहे. अदरवाईज फलंदाजाला देखील समजलं नव्हतं की काय चेंडू होता, क्या बाद आहे. खूप सुंदर सुरुवात रवी यांच्याकडून. फार महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. यानंतर चिठ्ठ्या उडवण्यात येतील. 3 संघ जे कोणी येतील त्यांच्यामध्ये चिठ्ठीमध्ये नाव येणारा संघ फायनलला प्रवेश करेल, म्हणजे आजच्या दिवसाच्या फायनलमध्ये. या इथे मात्र पंचांकडून स्वर चेंडूचा इशारा. डाव्या बाजूच्या यष्टीला सोडून निघून जाणारा हा चेंडू. स्वर चेंडू या स्वर अवांतर धावेने खातं उघडतायत चॅलेंजर कोकणीपाडा संघ. मोठं टार्गेट, मोठं लक्ष आहे, बिग स्ट्रोकची गरज आहे. आणि उत्कृष्ट काय सुंदर टप्पा ठेवतायत ते गोलंदाज रवी. कुठली जागा देत नाहीयेत फलंदाजाला बिग स्ट्रोक करण्यासाठी. आता मध्ये स्ट्राईक एंडला सुभाष. आणि लांब टप्प्याचा हा चेंडू आहे, पण सुभाष जागेवरून फिरून खेळण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्क नाही आहे, त्यामुळे नक्कीच चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. संदीप एक जुने जाणते या परिसरातील नावाजलेले खेळाडू, 40+ खेळाडू आहे संदीप. पहिल्यापासून जितकी वर्ष मी बघतोय, मी अजून कुठल्याही प्लेसमेंटमध्ये फिल्डिंग करताना बघितलं नाही या खेळाडूला. हा फक्त आणि फक्त यष्टीरक्षण करतो इतकी वर्ष संदीप. ह्या दरम्यान उत्कृष्ट फटका, बॅकफुटला आले, मस्तपैकी लगावून दिला चेंडू लेग साईडच्या दिशेने. सुंदर असा फटका, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. या चौकाराने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वर. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. लवकरात लवकर प्ले बॉय आपण जास्त वेळ घेऊ नये, पटकन सामना चालू करायचा आहे, कारण पुढचे 3 सामने अजून खेळवायचे आहेत, लक्षात घ्या. बोलतो पुढचा चेंडू रवी यांचा, आणि हा जागेवरून खेळण्यात आलेला फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. काऊ कॉर्नरच्या वरून मारण्यात आलेला हा उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या जबरदस्त फटक्यामुळे धावसंख्येत झपाट्याने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वर. क्या बात आहे. कुठे ना कुठेतरी यानंतरच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक बहाल करण्यात येईल माननीय श्री जितेंद्र कुमार रामराजे सर यांच्याकडून. लक्षात घ्या, फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक बहाल करण्यात येईल जितेंद्र कुमार रामराजे यांच्याकडून. आत्ताच आम्हाला कळतंय की 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्ये जर कोणी षटकाराचा झेल टिपला, प्रेक्षकांना सुवर्ण संधी. जर कोणी षटकाराचा झेल पकडला तर त्याला देखील 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लगेचच येऊन व्यासपीठावरून माननीय श्री जितेंद्र कुमार रामराजे यांच्याकडून घ्यायचं आहे. जर प्रेक्षकांमध्ये कोणी षटकारचा झेल टिपला तर त्यांना देखील 200 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान पुढचा चेंडू, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. सुंदर फटका आहे, सरळ निघून जातोय चेंडू. बॅक टू बॅक सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यामुळे उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुभाष, क्या बात आहे. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहतोय तर 16. ज्या पद्धतीची फलंदाजी प्रत्येक षटकामध्ये पाहिजे तशी फलंदाजी पाहायला मिळते चॅलेंजर कोकणीपाडा संघाचे सुभाष यांच्या मार्फत. 16 धावा जमवत आहेत पहिल्या षटकामध्ये. वेळ घालू नये, प्लेबॉय पटकन दुसरा आपला गोलंदाज तयार करायचा आहे. आपलं क्षेत्ररक्षण पटापट लावून घ्यायचं आहे. वेळ आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि लक्षात घ्या, पुढचे सामने जर सूर्यप्रकाशात नाही झाले तर तुम्हालाच ते खेळाचा आनंद मिळणार नाही आहे. त्यामुळे त्या आनंदासाठी लवकर आत्ता वेळ घालवू नये तुम्ही. प्रत्येक षटकाला
रामराजे सरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक इथे नक्कीच बहाल करण्यात येईल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत विनोद. आपण वेळ घेत आहे. प्ले बॉय कृपया करून थोडंसं सहकार्य करा प्लीज. पहिला चेंडू लोअर फुलटॉस माफ करा आकुल टप्प्याचा थोडासा चेंडू होता पण चांगला गोचार सिच्युएशन त्या ठिकाणी पण नक्कीच चांगला चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू निघून जातोय. पहिल्या क्षेत्ररक्षकाच्या हातून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चांगलं कव्हर केलं. रुपेश असतील मला वाटतं तिथे. रुपेश यांचं चांगलं कव्हरिंग. 2 धावा धावून पूर्ण करतायत फलंदाज. या पुढचा चेंडू इथे मात्र सुंदर ऑन द राईज खेळतोय हा. हो रुपेश यांचा हा जीव घेणा प्रयत्न होता पण षटकार मात्र रोखू शकत नाहीये. थँक्यू डीजे. कुणाल इज ऑन फायर. बघा कुणालचं म्हणणं आहे की जर का सुभाष षटकार आणि चौकार मारू शकतो तर माझ्यामध्ये देखील कॅपॅसिटी आहे. काय सुंदर असं षटकार आपल्याला पाहायला मिळते कुणाल यांच्या मार्फत. इथे पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच पद्धतीचा षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव मिळते. एका धावेच्या वर काही नाही. या एका धावसंख्येत वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. 9 चेंडू 9 चेंडू 18 धावांची गरज. या धावांना उत्कृष्ट फटका. जर 1 बाउन्स गेला पण चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. रुपेश एक जबरदस्त व्यक्तिमत्व. मूर्ती लहान पण कीर्ती महान. मी आपल्या कार्यकर्त्यांना नक्कीच विनंती करेन की आपण चौफेर आता कारण आता सामने महत्त्वाचे आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण चौफेर पसरायचं आहे मैदानाच्या बाजूला. तर या ठिकाणी 2 धावा मिळतात नक्कीच. चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश यांच्याकडून. आणि हा उत्कृष्ट चेंडू. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी आणि कलेक्शन बघा संदीप यांच्याकडून. इतक्या क्लोज किपिंगला इतकं सुंदर कलेक्शन करतोय संदीप. एक नावाजलेला यष्टीरक्षक आहे जुना जाणता. आपण पाहतोय खूप सुंदर कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळते संदीप यांच्या मार्फत. खूप सुंदर चेंडू हाताळतोय पुन्हा एकदा विनोद. एक निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि जागेवरून केलं फलंदाज. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. क्या बात आहे. खूप सुंदर जागेवरून खेळला फलंदाज सुभाष आणि भिरकावून दिला चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून सीमा रेषा पार षटकार. आता मात्र धावसंख्या जर आपण चेक करतोय धावसंख्या 33. 2 षटकांच्या अखेरीस 33 धाव फलकावर आपण बघतोय. 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. काय सामना रंगतोय. 43 धावांचं लक्ष म्हणजे 43 धावांचं लक्ष मोठं लक्ष. सुभाष वैयक्तिक 22 धावसंख्येवर खेळते. बावीस धावांवर खेळते विशाल. क्या बात है. सुंदर फलंदाजी. बॅटिंग युनिट टीम जर का
त्या फेन्सिंगवरनं, बाउंड्री लाईनच्या फेन्सिंगवरनं जर आपण आतमध्ये आलात तर 2 धावांची पेनल्टी आहे, हे आम्ही आधीच तुम्हाला सांगू इच्छितो. पेनल्टी दिल्यानंतर काहीही सबब ऐकली जाणार नाही याची नम्र विनंती तुम्हाला आत्ता करतो. भावनेच्या भरात आपण नियम आणि अटी नक्कीच मोडू नयेत. संजय गोलंदाजीसाठी ह्या षटकाला घेऊन येत आहेत. संजय या षटकाचा भार आपल्या खांद्यावर घेऊन येतात. संजय एक जुने जाणते अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू. नॉट आउट खेळले होते मगाशी, नाबाद खेळी केली होती फलंदाजी करताना संजय. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाहायचंय काय होते. 6 चेंडू 10 धावा. सामना करतील कुणाल. इथे मात्र उत्कृष्ट चेंडू हातावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अमित मराठे यांच्याकडून. 1 धाव मिळते. 5-9 असं समीकरण आहे. 5 चेंडूत 9 धावांची गरज. बिग स्ट्रोक मास्टर सुभाष इज ऑन स्ट्राईक. 22 धावा खेळतोय सुभाष. फार महत्वाचा कट्टा आणि दोस्ती दोन्ही संघांचे कर्णधार आम्हाला व्यासपीठाकडे हवेत. कट्टा आणि दोस्ती या दोन्ही संघांचे कर्णधार आत्ताच आपण लगेच व्यासपीठाकडे यायचे. संजयांचा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वाव, चेंडू निघून जातो सुभाष यांच्या बॅटमध्ये. काय फलंदाजी आहे सुभाषाची. खरोखर 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 वाखाणण्याजोगी फलंदाजी आहे. 43 काय 53-63 धावा देखील आम्ही चेस करू शकलो असतो असा दावा दर्शवते सुभाष. क्या बात आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. मॅच संपल्यानंतर शेक हँड करण्यासाठी स्टेजच्या समोरूनच जायचे प्रत्येक खेळाडूने. त्या फेन्सिंगवरनं कोणी जायचं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो. या दरम्यान 4 चेंडू 3 धावांची गरज. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या निघून जाते ती 40 वर आणि 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जरा लवकर खेळायचंय. 4 चेंडू 3 धावांची गरज. हो हो हो, पुन्हा बेहतरीन स्ट्रोक. व्हाट अ ब्युटिफुल. क्या बात आहे सुभाष. काय बॅटिंग आहे यार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुभाष. क्या बात आहे, क्या बात आहे सुभाष. खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. खूपच चांगलं प्रदर्शन आपल्याला